आमच्या शाळेचे नाव मराठी विद्या मंदिर नागवे. आमच्या ग्रुपचे नाव एपीजे अब्दुल कलाम. आमच्या प्रयोगशाळेचे नाव घरगुती जलशुद्धीकरण पद्धत व नियोजन. आज जर बघितले तर प्रत्येकाला दूषित पाणी मिळत आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे आम्ही एक घरगुती प्रयोग सांगणार आहोत. सर्वप्रथम जे अशुद्ध पाणी आहे ते आपण दगडामधून प्रवाहित करू. दगड पाण्यातील मोठे मोठे अपायकारक घटक शोषून घेईल किंवा बाहेर टाकेल. त्यानंतर ते पाणी कोळशामध्ये जाईल. कोळसा पाण्यातील रासायनिक घटक शोषून घेईल. ते कोळशामधील पाणी वाळूत जाईल. वाळू पाण्यातील छोटे छोटे अपायकारक रासायनिक घटक शोषून घेईल. त्या वाळूतील पाणी कापसामध्ये जाईल. कापूस पाण्यातील वाळूचे कण बारीक वाळूचे कण शोषून घेईल. त्यानंतर आपल्याला शुद्ध पाणी भेटेल. त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व शेतामध्ये वापरण्यासाठी होईल.